नमस्कार। आज आपल्याला बनवायचं आहे मँगो लस्सी। मी हे तुम्हाला आंब्याचे प्रकार दाखवत आहे कारण आंबे जास्त तयार व्हायला नको म्हणून मी ह्या रेसिपीत दाखवत आहेत। बाकीच्याही मी सर्व रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, सांडगे पापड, पण आधी आता हे आंबे जास्त तयार व्हायला नकोत म्हणून मी ह्या रेसिपी दाखवत आहेत। तर आज आपल्याला बनवायची आहे मँगो लस्सी। उन्हाळा भरपूर वाढला आहे तेव्हा आपल्याला काहीतरी थंड खावंसं वाटतं। मुलं पण खेळून आल्यावर काहीतरी थंड प्यायला दे सांगतात आणि बाहेरचं अजिबात चांगलं नसतं खाणं। बाहेर कसेही तयार आंबे वापरतात किंवा इसेन्स टाकून पण तुम्हाला मँगो लस्सी ते देणार। तर आपण जरी घरी बनवून ठेवली आणि मुलांना आल्या आल्या दिली किंवा आपण स्वतःही सर्वांनी प्यायली तर घरचं हे अतिउत्तमच असतं। तर त्याकरता मी हे 2 आंबे घेतलेले आहेत। आंबा ही बघा असा कडक पाहिजे, आंबा नरम नको। तुम्ही कुठलाही आंबा घ्या पण तो कडक पाहिजे। कडक म्हणजे पिकलेला पण कडक पाहिजे, असा अगदी कडक पण नको। पण हा बघा, हा तुम्ही बघू शकता तिथे हा हापूस आंबा मी घेतलेला आहे। हे 2 आंबे मी घेतला आहे। दह्याची रेसिपी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर मिळेलच, कारण मी आधी बरेच जणांनी बनवलंही आहे दही। मी दही कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे आणि एकदम सोपं आणि घरगुती छान असं आपलं दही होतं घट्ट। हे बघा, मी इथे घरी बनवलेलं दही आहे आणि दही बनवायच्या आधी असं यातलं आधी आपण दुसरं दही बनवायचं असतं आपल्याला परत। तर त्याकरता मी हे असं 2 चमचे दही आधीच काढून ठेवलं आहे आणि हे दही यातलं मी अर्धच दही घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकतात कसं घट्ट झालेलं आहे दही। हे दही घालून मी 7-8 तास ठेवलेलं आणि ते दही बनलेलं आहे। आता यातलं आपण अर्ध दही घेणार आहोत, म्हणजे हे 400 ग्राम दही घ्यायचं आहे आपल्याला 2 आंब्यांना। बघा कशा खापाच्या खापा निघत आहेत, एकदम घट्ट दही झालेलं आहे। हे बघा, हे बघा अर्धा दही घेतलेला आहे मी। आता आपण आधी आंबे कापून घेणार आहोत। दही पण थंड आहे, आंबे पण थंड आहे, लस्सी पण आपल्याला थंडच प्यायची आहे। आमरस बनवताना बरेच जणांनी आंबा कसा कापायचा ते बघितलंच असेल, तरीही मी परत दाखवते। ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांना बघायला मिळेल। हे बघा, आंब्याचं हे असं कापून घ्यायचं आहे आधी गोल असं, किंवा जिथे काळा डाग असेल ते कापून घ्यायचे। डाग हे असतातच पानांचे वगैरे। हे बघा, आता ह्या आंब्याला अशा चिरा देऊन घ्यायच्या आपल्याला, अशा चौकोनी चौकोनी। हे बघा, सगळीकडे असा कापून झालेला आहे तो बघा। आता हे आपल्याला काय करायचं आहे, असं या चमच्याने काढून घ्यायचं आहे। म्हणजे बघा किती पटकन आपला आंबा कापून होतो आणि सालीचंही सगळं निघून जातं, निघून आपल्या या रसात येतं किंवा या आंब्याच्या ह्याच्यात येतं। आणि हे बाकीचंही हे बघा असं हे सुरीने पटपट निघतं, काहीही वेळ लागत नाही आणि सगळं निघून येतं। मेन म्हणजे भरपूर आपला रस होतो किंवा आंब्याचा पल्प निघतो। हे बघा, असं राहिलेलंही सुरीने सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि हे सालीचं काढताना थोडं हळू काढायचं आहे, म्हणजे कसं आपल्याला साल यायला नको त्याच्यात। हे बघा, असं केलं तरी फटाफट सगळं निघतं आणि सालीला काहीही राहत नाही। हे बघा, ते तुम्ही बघू शकतात काही राहिलेलं नाही। आता हे कडेचं काय करायचं आहे, कारण ते छोटं असतं ना म्हणून हे बघा अगदी पातळ आपण कशी कशाचीही साल काढतो असं कापून घ्यायचं आहे। ह्याचं पण आपण चमचाने काढून घेणार आहोत।
हे बघा, असं हे पातळ असं काढून घ्यायचं आहे आणि ह्याला पण हे बघा अशा चिरा देऊन घ्यायच्या आहे कोळीला. आणि हे कोळीचं पण अशा चिरा दिल्यामुळे काय होतं, जेवढा आंब्याचा पल्प जिथपर्यंत आहे ते सगळं निघून येतं. हे बघा, हे बघा सगळं आपलं कोळीचं पण निघून आलेलं आहे. बघा इथे तुम्ही बघू शकतात, अजिबात याला नंतर चोखायला काहीही उरत नाही. आता ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत ते चोखू शकतात, पण ज्यांच्याकडे नाहीत, आणि माझी मुलं पण अजिबात हे चोखत नाहीत लहानपणापासूनच, त्यांना हे आमरस, आम्रखंड किंवा असं मँगो लस्सी, फ्रुटी ह्या वस्तू खूप आवडतात. पण हे अजिबात चोखत नाहीत माझी मुलं. मग त्यापेक्षा आपण हे असं जर काढून घेतलं तर अतिउत्तम. हे बघा, कोळीला काही राहिलेलं नाही आहे. आता आपण ह्या छोट्या सालींचं पण बघूया. हे बघा कसा निघतोय बघा, अजिबात राहत नाही. तुम्ही एकदा तरी करून बघा आंबा असा कापायचा, बघा तुम्हाला कसं वाटतं ते. तरी मला बरेच कमेंट्स आलेले आहेत की छान आहे पद्धत म्हणून, पण तरी तुम्ही केल्यावर आणखी तुम्हाला समजेल. हे बघा एकदम फटाफट मस्त निघतोय. असेच आपल्याला दोन्ही आंबे असे काढून घ्यायचे आहे. आंब्याचा गर किंवा पल्प म्हणतात याला. आणि काढताना काळजी घ्या, म्हणजे सुरी हाताला लागायला नको याची. हे बघा, पुन्हा आपण तसंच कापून घेणार आहोत. कशाही अशा सारख्या झाल्या पाहिजे असं काही नाही, कशाही तुम्ही अशा चिरा पाडून घेऊ शकतात. म्हणजे मिक्सरला पण बरं, जास्त मोठ्या असल्यावर मग ते वेळ लागतो. छोट्या छोट्या असेल तर पटपट निघतं. हे बघा, असाच मी हाही आंबा कापून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, आपले पूर्ण आंबे कापून झालेले आहेत. आता यात आधी काय करायचं आहे, साखर घालायची आहे. मिक्सरच्या भांड्याची काळजी घ्या, मी तुम्हाला सांगेन. कारण आदल्या दिवशी जर आपण काही वाटण वाटलेलं असेल तर ते मिक्सरच्या भांड्याचा तिखटपणा लस्सीत उतरू शकतो किंवा आमरसात उतरू शकतो. तर त्याकरता यात थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे जे ब्लेड खाली जर काही अडकलं असेल तर ते नक्की निघून येईल. ही मी तुम्हाला एक सांगते. तर तुम्ही नक्की मिक्सरचं भांडं वापरण्याआधी
मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून फिरवून घ्या. मी हे फिरवून घेतलं आहे. आता यात आपल्याला घालायची आहे साखर. हा आपल्याला पल्प 2 वेळा बारीक करून घ्यावा लागणार आहे. हे बघा, आधी फक्त आपण साखर आणि आंबाच बारीक करून घेणार आहोत, नंतर दही घालणार आहोत, कारण आंबा पूर्ण बारीक झाला पाहिजे. आणि हे बघा, मी बर्फ आधी घेतला नव्हता कारण आपलं एवढं कापेपर्यंत बर्फाचं पाणी होईल म्हणून. जर तुम्हाला आवडत असेल जास्त थंड तर तुम्ही बर्फ घाला. माझ्याकडे आवडतं तर मी यात हे बघा 4 क्यूब घालून आता हे मी मिक्सरला छान बारीक करून घेते. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि हे पूर्ण बारीक झालेलं आहे आंब्याच्या फोडी. आता आपण याच्यात दही घालणार आहोत. यातलं अर्धच दही घालायचं आहे. अर्धं आपल्याला परत अजून अर्धं आपल्याला ते आंब्याच्या फोडी बारीक करायच्या आहे त्यात घालणार आहोत. हे बघा, अर्धं दही घालून घेतलं आहे. आता हेही मी मिक्सरला छान बारीक करून घेते. बघा, इथे तुम्ही बघू शकतात आपली मँगो लस्सी किती छान झाली आहे. बघा, आपण जराही यात कलर किंवा काही घातलेलं नाही आहे. म्हणजे घरच्या घरी आपल्याला मुलांच्या किंवा आपल्या स्वतःच्या पोटात असे आंबे दही जातं. जराही यात केमिकल जात नाही. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा किती छान झाली आहे. हे बघा, आता आपण परत आधीसारखंच ही साखर, या उरलेल्या आंब्याच्या फोडी आणि यात 3-4 आईस क्यूब. आता हे आपण आधी बारीक करून घेऊया आणि मग ते दही घालूया. हे बघा, छान बारीक झालेल्या आपल्या आंब्याच्या फोडी, साखर. आता यात आपण हे उरलेलं दही घालून घेऊया आणि परत हे छान मिक्स करून घेऊया मिक्सरमध्ये. हे बघा किती छान रंग दिसतोय, तुम्ही बघू शकतात. ते आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, घरच्या घरी केवढी मँगो लस्सी झालेली आहे. एकदम छान झालेली आहे. आता आपण एक ग्लासात काढून घेऊया. हे बघा, हे दोन्ही आपण आधीचं आणि नंतरचं छान मिक्स करून घेऊया. अतिशय सुंदर आपली मँगो लस्सी झालेली आहे. एकदम चवदार अशी झालेली आहे. मस्त उन्हातून आल्या आल्या थंडगार अशी प्यायला किंवा जेवल्यावर सुद्धा तुम्ही ही थंड थंड लस्सी पिऊ शकता. आता आपण ही ग्लासमध्ये भरूया. सगळीकडचं असं घ्यायचं म्हणजे सगळी सारखी लागणार याची चव. हे बघा, एकदम छान अशी आपली मँगो लस्सी तयार झालेली आहे. हे बघा, आपली मँगो लस्सी तयार झाली आहे. तुम्ही ही नक्की बनवा, खा आणि तुमचे रिप्लाय मला नक्की कळवा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.